स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही गुरुचरित्र पारायणाला बसलोय। तर सकाळी आम्ही लवकर आवरून 5 वाजता निघालो। पोचलो आम्ही केंद्रावरती। तर हे महादेवाच्या मंदिरात केंद्र आहे। महादेवाचं दर्शन घेतलं, स्वामींनाही मुजरा केला। आज पहिला दिवस होता, त्यामुळे जागा आणि इतर गोष्टी तर आपापली जागा ठरवली। तर नंतर संकल्प करायचा असतो, आपण हे पारायण कशासाठी करणार आहोत आणि ते जे सांगतील महाराज ते म्हणायचं असतं। तर हा संकल्प कसा करायचा, तर आपण ज्या गोत्रातले आहोत त्याचं नाव घ्यायचं। आपल्याला काय पाहिजे, आरोग्य, धनधान्य, घरातील पीडा जावो असं सांगायचं, उच्चार करायचा। परत सुपारी म्हणून आपण गणपतीची प्राण प्रतिष्ठा करायची। सुपारीलाच अभिषेक करायचा। नंतर अभिषेक झाला की नारळाला असं संकल्प करून नारळाला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या आणि नंतर हातात पाणी घेऊन संकल्प करायचा की आपण हा संकल्प कशासाठी करतोय। तर तेच आपल्याला आरोग्य, मुलाबाळांचं शिक्षण, जे आपले प्रत्येकाच्या आयुष्यात असतं ते। तर इथं झाला गणपती बाप्पाला अभिषेक म्हणजे सुपारीला अभिषेक। नंतर ही सुपारी पाटावर मांडायची, फुलं, अक्षदा व्हायच्या आणि नैवेद्य दाखवायचा। नंतर ग्रंथाचंही पूजन करायचं आणि वाचन सुरू होतं। तर पुढे तुम्हाला एक व्हिडिओ पाहायला मिळेल, तर तो आहे केंद्रातला। तर भरपूर अशा महिला होत्या, मुलंही होती। तर बघा, असा होता आजचा हा व्हिडिओ। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर तुम्हाला आता ह्या 8 दिवसात केंद्रातले तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील। तुम्हालाही घर बसल्या स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामींचं दर्शन होईल। तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा।